त्या म्हातारीपासून जरा जपून राहावं लागेल. ती फाटक्या तोंडाची आहे, त्याच्यामुळं खरं काय ते सगळ्यांना कळलं. लालीची नका बोलू माझ्याशी तुम्ही. काय तुम्ही पण माझ्यावर संशय घ्यायला असं वाटलं नव्हतं. अहो लालीची संशय नाही घेतला, मी फक्त विचारलं तुम्हाला. राहू द्या, विचारलं म्हणजे संशयच घेतला. मी आजपर्यंत कधी काय तुमच्यापासून लपवलंय का? नाही ना. मग आज तरी का लपवीन काही? खरंच काय लपवलं नाही ना? म्हणजे मस्करी केली हो. मला वाटलं तुम्ही मदत केल्याचं सांगितलं घरी तर घरच्यांना राग येईल म्हणून तुम्ही सांगितलं नाही. पण जर का तुम्ही सांगितलं असतं तर बरं झालं असतं, किंवा मदत केली असती तरी बरं झालं असतं. मला कौतुकच वाटलं असतं तुमचं. तुम्ही मला मदत मागितली, मी करू नाही शकलो, याचं लय वाईट वाटतंय हो मला. लय म्हणजे लय वाईट वाटतंय मला. लालीजी, मी तुम्हाला असं दुःखात नाही बघू शकत. राहू द्या. बघितलं ना मी, सगळ्या घरच्यांपुढं तुम्ही मला पैशांबद्दल विचारलं. अहो पण मी का विचारलं हे लक्षात नाही येत तुमच्या? काळजी पोटी विचारलं. घरातल्या माणसावर तुमच्यावर संशय होता. जर का तुम्ही काय सांगितलं असतं त्यांच्या मनातला संशय निघून गेला असता ना. बरं काय तुम्ही मला तरी खरं सांगा ना, काय आज घरातल्या माणसांनी तुमच्यावर संशय घेतलाय, उद्या गावातली माणसं संशय घेतील. मग खरं काय तुम्ही मला सांगा. मी नवरा म्हणून ठामपणे तुमच्या पाठीमागे उभा राहील. अहो मी नाही दिले पैसे. अहो चिडताय कशाला लालीजी? मला तुमची काळजी वाटते, काळजी पोटीच बोलतोय मी हे सगळं. लालीजी, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. तुम्ही रडू नका, डोळा पुसा आधी. मग तुम्ही परत कधीच माझ्यावर संशय नाही घेणार? कधीच नाही घेणार. झालं बरं, निघू मी दुकानावर. उशीर होतोय, लय काम आहे. जावा, पण लवकर परत घरी या. तुम्ही मला वेगळं सांगायची गरज नाही. हा मला काही कळत नाही रे. कधी एकदा दुकान बंद करतोय हा तुमच्याकडे येतोय, याचीच ओढ लागलेली असते मला. जावा, उशीर होतोय ना तुम्हाला.